एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे ऑकल्ट हिलर स्नेहलमध्ये. आज आपला रेकी लेवल 1 चा डे 2 आहे. सो आपण 1-2 मिनिट फक्त वेट करूया. काही मेंबर्स अजून जॉईन होत आहेत. सो तोपर्यंत आपण डे 1 आपण काल काय शिकलो ते रिवाइज करूयात थोडक्यामध्ये. कोण सांगेल काल काय पाहिलं? टास्क सगळ्यांनी कंप्लीट केलं का चीटवालं? येस, कोणी हो केलं असेल तर केलं. हँड रेज करायचं. फिजिकल हँड रेज करा किंवा झूमचा. येस, अवंतिका मॅम केलं काय? ओके, कसं वाटलं? हो छान वाटलं. छान वाटलं. रिलॅक्स वाटतंय का? कालच्यापेक्षा बेटर फील होतंय? हो हो कालच्या पेक्षा चांगलं वाटतंय. मग सगळ्यांनी ते टास्क जे चीटवालं होतं ते अगदी मी सांगेन की पहिले 7 दिवस कम्प्लीट करा. 7 दिवसामध्येच खूप मॅजिकल रिझल्ट तुम्हाला येऊ लागतील. ओके, आणि कुठपर्यंत ते करायचे? जोपर्यंत तुम्हाला रिलीफ मिळत नाहीये, अगदी न्यूट्रल वाटत नाहीये, अगदी लिटरली ती व्यक्ती तुमच्या समोर येऊन उभी राहिली तरी तुम्हाला काही फरक नाही पडला पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने तोपर्यंत ते टास्क आपल्याला कम्प्लीट करायचं. चलो, आज सेकंड डेला आपण स्टार्ट करूयात. आज आपण बघणार आहे, काल आपण पाहिलं की रेकी म्हणजे काय, तर ही एक वैश्विक ऊर्जा आहे, युनिव्हर्सल पॉवर आहे. ओके, आपल्या सगळ्यांमध्ये ही पॉवर आहे, फक्त आपल्याला ती ऍक्टिव्ह कशी करायची, वापरायची कशी, हे नॉलेज नाहीये, हा अवेअरनेस नाहीये. सो आपण ह्या 5 दिवसांमध्ये हे सगळं शिकणार आहोत. रेकी म्हणजे काय, ती ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या बॉडीमध्ये प्रवाहित कशी करायची आणि त्याचा वापर करून स्वतःला, इतरांना हील कसं करायचं, त्यांच्या आयुष्यातले किंवा स्वतःच्याही आयुष्यातले ब्लॉकेजेस, जे वेगवेगळ्या तुमचे आयुष्यातले पैलू आहेत त्याच्यामधले अडथळे कसे काढून टाकायचे ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर फर्स्ट आपण शिकूयात की लॉ ऑफ एनर्जी. प्रत्येक एनर्जीचा एक लॉ असतो. तर तो काय आहे की एनर्जी क्रिएट ही करता येत नाही आणि ती नष्ट पण करू शकत नाही आपण. मग आपण काय करू शकतो, तर ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर करू शकतो, म्हणजेच हस्तांतरित करू शकतो. की आपल्या घरामध्ये एक उदाहरण देते की घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल तर आपण पूर्णपणे ती नष्ट नाही करू शकत. मग काय करायचंय, तर निगेटिव्ह एनर्जीच्या जागी जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी इनपुट करता, तिथे पॉझिटिव्ह एनर्जी देता, त्यावेळेस निगेटिव्ह एनर्जी आपोआप तिथून निघून जाते, नष्ट होते. ठीक आहे, सो आपण ती एनर्जी कशी फील करणार आहोत, एक छोटंसं एक्सपेरिमेंट, एक छोटंसं टास्क करणार आहोत. ठीक आहे, सर्वांनी करायचंय. आणि काही रूल्स सांगते. फर्स्ट ऑफ ऑल, व्हिडिओ सगळ्यांचे ऑन हवेत. कालही मी सांगितलं, जॉईन होताना सेशनला नावाने जॉईन व्हायचंय. मी काय मोबाईलचे मॉडेल नंबर घेत बसणार नाहीये. ओके, व्हिडिओ ऑन हवेत. एक्सेप्शनल केसेसमध्ये जर तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये आहात, ऑफिसमध्ये आहात किंवा छोटं बाळ वगैरे असेल तर काही हरकत नाहीये, पण व्हिडिओ ऑन हवेत सगळ्यांचे. कारण मी सांगितलंय काल की जेव्हा आपण, रेकी हा थेअरीचा विषय नाहीये, प्रॅक्टिकल विषय. सो जेव्हा आपण प्रॅक्टिकल करतोय, व्हिडिओ तुमचा ऑन असेल, माझी एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचत असते आणि तुमच्या, आपल्या सगळ्यांची एनर्जी एकमेकांना आपल्याला मिळत असते. ठीक आहे, त्यामुळे तुमचाच फायदा आहे. मग ज्यांचे व्हिडिओ ऑन नसतील, व्हिडिओ ऑफ ठेवून, कोणाला नजर वगैरे लागणार नाहीये बरं का. व्हिडिओ ऑफ ठेवलेले ज्यांनी, मग तुम्ही सेशनमध्ये असूनही नसल्यासारखे असेल. ठीक आहे, तुम्हाला त्याचे बेनिफिट्स पूर्ण नाही मिळू शकत. मग सो आपण स्टार्ट करूयात. बघा, तर फर्स्ट व्हिडिओ ऑन ठेवायचं, प्रॅक्टिकल करायचं माझ्यासोबत. हँड्स रब करायचे सर्वांनी. एनर्जी कशी फील करायची ते आपण बघणार आहोत. हँड्स रब करायचं. कप शेप मध्ये हात घ्यायचे आपल्या समोर, कप शेप मध्ये. ओके, आता ते जवळ दूर करायचं आणि कॉन्शियसली प्रेझेंट राहा कुठलेही टास्क करताना. ती इथे प्रॅक्टिकल आणि डोक्यामध्ये हजारो विषय, माझं जेवण बनवायचंय, स्वयंपाक राहिलाय, मुलं काय करतायत, अभ्यास केला की नाही, सगळं सोडून द्यायचं एक तासभर. ओके, सो एनर्जी फील करायची, हात अगदी हळूहळू. ओके, फास्ट आपल्याला कुठे स्पर्धेला नाही जायचंय. हळूहळू कॉन्शियसली प्रेझेंट राहा आणि बघा, निरीक्षण करायचंय आपल्या बॉडीमध्ये, आपल्या ऑरामध्ये काय चेंजेस होतात, काय जाणवतंय तुम्हाला, काय सेन्सेशन फील होतात. आणि प्रत्येकाला वेगवेगळे एक्सपिरियन्स येणार आहे. ठीक आहे, येस, अशा पद्धतीने हळूहळू अगदी. 1 2 3 4 5 6 कोण आहे मॅडम, हळू करायचंय आणि नावाने जॉईन व्हायचंय. ओके, येस, आता त्याचं एक एनर्जी बॉल आपल्याला क्रिएट करायचे, अगदी हळूहळू. काय जाणवतंय हातामध्ये? मॅग्नेट येस, आता असल्यासारखं. येस, हात काठी. थोडेसे जड झाल्यासारखं वाटतं. ओके, हेवी वाटतात ते.
आता काय करायचंय, हा. आता बस करा. आता फक्त एका हाताने फिरवा. आपले बोटांचे जे टोक आहे, टिप्स, त्याच्यावरती न्या अगदी हळूहळू. काही नाही करायचे, फील करायचं. ओके, खाली वर तुमचं मनगटावरती न्या आणि टच नाही करायचं. थोडासा गॅप ठेवा जेणेकरून ती एनर्जी तुम्हाला फील होईल. ठीक आहे. काय जाणवते बघते? मॅडम मी आता जॉईन झाले. परत एकदा सांगता का काय सांगताय तुम्ही ते? मॅडम आपण एनर्जी कशी फील करायची ते बघतोय. ओके, पुन्हा नाही अच्छा. सांगू शकत मॅडम, ऑलरेडी लेट झालाय. तुम्ही रेकॉर्डिंग बघून घ्या. ओके, त्याचं सेशन आपलं बरं. एक्सटेंड. हँड्स रब करा आणि एनर्जीचा बॉल एक क्रिएट करायचा आहे. ओके, ती एनर्जी फील करायची आहे. येस, आता सांगायचंय काय फील झालं. आणि सगळ्यांनी एकदम बोलायचं नाहीये, गोंधळ करू नका. हँड रेस करा. ओके, फिजिकल हँड रेस करा किंवा झूमचा हँड रेस करा. सगळ्यांना बोलण्याची संधी मिळेल. ओके, प्राप्ती मॅम. थांबायचंय का? यस, हा बस करा. आता आता सांगायचं सगळ्यांनी एक्सपिरियन्स काय आला तुम्हाला. असं हात थोडेसे जड झाल्यासारखं वाटलं आणि हाताच्या आतमध्ये काहीतरी असं अदृश्य काहीतरी असल्यासारखं वाटलं. म्हणजे असं ओके, थोडस फील झालं की काहीतरी बॉल सारखं काहीतरी असं गोल फिरतंय असं. येस, व्हायब्रेशन्स फील झाले. नेक्स्ट. हम्म. घरी येऊन ते फक्त एकदा कसं एनर्जी करायची सांगा ना. मी गाडीवरती होते जस्ट. ओके, हँड्स रब करायचेत आणि ते जवळ दूर करायचेत. कप शेप मध्ये करा. जवळ दूर करायचेत अगदी हळू. आणि तर काय सेन्सेशन तुम्हाला फील होतात ते बघायचंय. जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आपल्या शरीरामध्ये काय बदल होतात ते. हातामध्ये काय फील होतंय. हा, असं खेचल्यासारखं वाटतंय पाठीमागे आणि पुन्हा आपोआप ओढल्यासारखं वाटतंय. येस, त्याचाच एक एनर्जीचा बॉल पण क्रिएट करायचा आहे. ओके, प्रत्येकाला वेगवेगळे एक्सपिरियन्स येतील बघा. काहींना थंड सेन्सेशन जाणवेल, काहींना गरम हवा गेल्यासारखी वाटेल, काहींना मुंग्या येतील हातामध्ये, म्हणजे व्हायब्रेशन जाणवतील, मॅग्नेटिक फील्ड जाणवेल. क्लासला शिकवले तो हे काय अभ्यास. सेकंड. हा हो, परत लिहायचे. सो हे काय आहे, तर ही एनर्जी आहे आणि या एनर्जीवरतीच आपल्याला पुढचे 5-6 दिवस काम करायचंय. ठीक आहे. आता काल आपण शिकलो की रेकीची ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय. ती वैश्विक शक्ती आहे प्रत्येकामध्ये. अगदी ही गॉड गिफ्ट, निसर्गाने देवाने आपल्याला दिलेली ती दैवी देणगी आहे. आपल्या प्रत्येकामध्ये ती पॉवर आहे. प्रत्येकाच्या हातामधून ही एनर्जी फ्लो होत असते. फक्त आपल्याला ती ऍक्टिव्ह करायची, वापरायची कशी ते माहिती नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं रेकी शिकण्याची गरज काय बघा. आता इथे मी एक प्रश्न विचारणार आहे कोणाला. कोणी असं आहे का इथे बसलेल्यांपैकी की मॅडम आम्हाला आयुष्यात कुठलाच प्रॉब्लेम नाहीये, अगदी छोटासाही प्रॉब्लेम नाहीये आम्हाला, असं कोणी आहे का? मग हँड रेज करा. आहे? असं कोणीच नाहीये ना. प्रत्येकाला लाईफमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. इवन मी पण नाहीये की प्रत्येकाला छोटे मोठे प्रॉब्लेम असतात. फरक एवढाच आहे की प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत, पण प्रॉब्लेम आहेत सगळ्यांना. ओके, मग बघा हा, आजकाल आपण धकाधकीचं आयुष्य जगतोय. खूप बिझी लाईफ झालंय सगळ्यांचं. लिटरली घरातले मेंबर्स तर सोडा, अगदी आपल्याला स्वतःसाठी वेळ नाहीये. ओके, मग अशा वेळेला वेगवेगळे आयुष्यात आपल्या प्रॉब्लेम्स असतात. मग कोणकोणत्या प्रकारचे आहेत बघा. की शारीरिक आजार असतात, मानसिक आजार असतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यानंतर मानसिक ताणतणाव, भावनिक अडथळे असतात. ठीक आहे. पैशांचे ब्लॉकेजेस, मनी ब्लॉकेजेस असतात. आता ते कोणत्या प्रकारचे आहेत. काहींचे बिझनेस स्टक झालेले असतात, बिझनेस चालत नाही हवा तसा, किंवा पेमेंट इन्क्रीज होत नाही. तुम्हाला मनासारखा जॉब मिळत नाही आणि मनासारखा जॉब मिळाला तर पेमेंट तुमचं वाढत नाही, सॅलरी वाढत नाही, देन प्रमोशन मिळत नाही. ओके, कुठेतरी कोणाला तरी पैसे दिलेत आणि ती व्यक्ती रिटर्न करत नाहीये महिनोमहिने, वर्षानुवर्षे. मग पैशांचं असं काय म्हणतो आपण, गळती लागते पैशाला. आयुष्यात पैशाचा प्रवाह आपल्या येत नाही आणि पेमेंट सुद्धा तुम्हाला महिना अखेरपर्यंत पुरत नाही, सेव्हिंग्ज होत नाहीत. देन मानसिक आजार असतात वेगवेगळ्या पद्धतीचे, की तुम्हाला चालू झालं. भीती वाटते, आत्मविश्वासाची कमतरता असते आपल्यामध्ये. त्याच्यानंतर डिप्रेशन मधून आत्महत्येचे विचार. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक मानसिक आजार निर्माण होतात. त्याच्यानंतर बघा, नातेसंबंधांमध्ये दुरावा येतो. आजकाल आपण बघतो की लांबचे तर सोडून द्या, अगदी रक्तातले ब्लड रिलेशन मध्ये सुद्धा ताण तणाव, दुरावा, गैरसमज निर्माण झालेले आपण पाहतो.
हो की नाही? तर मग अशा वेळेला हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत जे की मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक, बौद्धिक तुमचं करिअरमध्ये नुकसान होतं. ओके, करिअरमध्ये प्रॉब्लेम्स येतात, रिलेशनशिप इश्यूज असतात, हेल्थ इश्यूज, वेल्थ इश्यूज. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे ब्लॉकेजेस रेकीच्या मदतीने आपण दूर करू शकतो. आपण स्वतःलाही हिलिंग देऊ शकतो आणि इतरांना सुद्धा हील करू शकतो. आता बघा, एक छोटंसं एक्झाम्पल देते. मगाशी मी म्हटलं की हिलिंगची पॉवर आहे ती आपल्यामध्ये जन्मत आहे. कोणी कधी बघितलंय का, लहान मुलं असतात बघा आपल्या घरामध्ये, तर ती सतत खेळताना कुठेतरी पडतात, धडपडतात, लागतं, रक्त येतं, हो ना, जखमा होतात. मग तुम्ही कधी लक्ष दिलंय का, ती जखम आपोआप बरी होते की नाही? होते ना, डॉक्टरकडे न नेता सुद्धा, औषधं न घेता सुद्धा. काय होतं की हिलिंगची पॉवर आपल्यामध्ये जन्मताच आहे. आपल्या सगळ्यांमध्ये ती पॉवर आहे. निसर्गाची एक देणगी आपल्याला मिळालेली आहे. सो लहान मूल जेव्हा पडतं, धडपडतं, त्याला जखम होते, आपण ती जखम साफ करतो. मग काय होतं तुम्ही बघितलं, लिटरली 1-2 दिवसामध्ये ती जखम बरी होते ना? कशी होते? तर आधी तिथे खपली धरते, नंतर ती खपली काही दिवसांनी, 1-2 दिवसांनी पडून जाते. तिथे नवीन स्किन येते, नवीन त्वचा येते. मग विचार करा की कळत नकळतपणे आपली बॉडी हील करत असते स्वतःला. ओके. पण जेव्हा तुम्ही हे रेकी शिकता, रेकीचं हिलिंग कसं द्यायचं स्वतःला आणि इतरांना कशी वापरायची हे शिकता, त्यावेळेस काय होतं की जेव्हा आपण इंटेन्शनली, जाणीवपूर्वक, कॉन्शियसली तिथे एखाद्या गोष्टीसाठी, मग तुमच्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम असू देत, फक्त शारीरिक आजारच नाही म्हणत आहे, कुठलेही प्रॉब्लेम तुमच्या लाईफमध्ये असू देत, जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक तिथं रेकीचं हिलिंग देताय, रेकीने चार्ज करताय, त्यावेळेला किती खूप सारे फायदे तुम्हाला मिळतील, किती लाख पटीने फायदे मिळतील, हो की नाही? सो आपण ते सगळे या 5 दिवसांमध्ये बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, आपले 5 डेज झाल्यानंतर 6व्या दिवशी आपल्याला शक्तिपात दिला जाणार आहे. म्हणजेच काय, तर अट्युनमेंट. शक्तिपातला इंग्लिशमध्ये अट्युनमेंट म्हणतात. तर आता अट्युनमेंट म्हणजे काय, तर हे गुरुकडून विद्यार्थ्यांना दिली जाणारी दीक्षा आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, आता बघा हा, आपले 7 चक्र काय करतात, आपले 7 चक्र आपल्या बॉडीमधील सगळ्या अवयवांना, पार्ट्सना कंट्रोल करतात, बॅलन्स करण्याचं काम करतात. मग शक्तिपातमध्ये काय केलं जातं की आपले शरीर कशावरती चालतं, आपल्या 7 चक्रांवरती, प्राण ऊर्जेवरती चालतं. मग अट्युनमेंटमध्ये ही जी युनिव्हर्सल पॉवर आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा, आणि आपले 7 चक्रा काही ठराविक प्रमाणात ओपन केले जातात, ते कनेक्ट करून दिले जातात आणि त्याच्या माध्यमातून रेकीची दीक्षा, हे नॉलेज, ही विद्या तुम्हाला मिळते आणि याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःलाही हिलिंग देऊ शकता आणि इतरांना सुद्धा हील करू शकता. आता अट्युनमेंटचे फायदे बघा काय आहेत, की लेव्हल 1 ची अट्युनमेंट जेव्हा तुम्हाला मिळते तेव्हा एक तुम्ही माध्यम होता. ठीक आहे. लेव्हल 1 मध्ये तिलोत्तमा मॅम प्लीज. लेव्हल 1 मध्ये काय होतं की ही अट्युनमेंट मिळाल्यानंतर तुमच्यामध्ये 10% एनर्जीनी ती ब्रह्मांडीय ऊर्जा फ्लो होते. रेकीची एनर्जी 10% तुमच्या बॉडीमध्ये फ्लो होत जाते. मग याच्यामध्ये तुमचं मनाचं आणि शरीराचं शुद्धीकरण केलं जातं. देन सेकंड लेव्हलमध्ये काय होतं की रेकीची ऊर्जा 50% एनर्जीनी तुमच्या बॉडीमध्ये फ्लो होऊ लागते. त्याच्यामध्ये तुम्ही डिस्टन्स हिलिंग पण करू शकता इतरांना. आता डिस्टन्स हिलिंग म्हणजेच काय, तर दूरस्थ रेकी. सपोज आता मी इथे पुण्यामध्ये आहे आणि माझे क्लायंट किंवा पेशंट्स आहेत आउट ऑफ सिटी, आउट ऑफ महाराष्ट्र, आउट ऑफ इंडिया आहेत, समजा अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियात कोणीतरी बसलेले. मग इथे बसल्या जागेहून मी त्यांचे फिजिकल, मेंटल, इमोशनल सगळे प्रॉब्लेम्स, इव्हन त्यांचे जॉबचे किंवा मनी ब्लॉकेजेस असतील, त्यांच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स मी इथे बसल्या जागी त्यांना हिलिंग, डिस्टन्स हिलिंग किंवा टेलिपॅथी वगैरे देऊन ते दूर करू शकते. हे झालं दूरस्थ रेकी, डिस्टन्स हिलिंग. ओके. मग या पद्धतीने सेकंड लेवलची अट्युनमेंट मिळाल्यानंतर तुम्ही डिस्टन्स हिलिंग सुद्धा देऊ शकता. त्याच्यामध्ये 50% एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये फ्लो होऊ लागते. आणि सगळ्यात महत्वाचा, लेवल 3-4 मास्टर लेव्हल करुणा रेकी झाल्यानंतर काय होतं की 100% एनर्जीनी ती एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये फ्लो होऊ लागते. तुम्ही प्रॉपर एक रेकीचं माध्यम, चॅनल बनून जाता. ठीक आहे. एनर्जीचा फ्लो तुमच्या बॉडीमधला वाढतो. मग अशा पद्धतीने तुम्ही रेकीचे एक साधक, माध्यम बनता, चॅनल बनता. ओके. तुमची पॉवर वाढलेली असते. सो हे सगळे अट्युनमेंटचे फायदे आहेत. आता आणखी एक महत्वाचं बघा, खूप जणांनी मला विचारलं, अगदी मेसेजेस आणि कॉलवर पण विचारतात की मॅडम रेकी म्हणजे काही ब्लॅक मॅजिक वगैरे आहे का, काही तंत्रमंत्र वगैरे आहे का याच्यामध्ये? तर असं काही नाहीये. ठीक आहे. हे एक मिथ आहे, गैरसमज आहे. आणि मी सरळ सरळ म्हणते की ज्यांना हाफ नॉलेज आहे, हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. ठीक आहे. ज्यांना कुठेतरी अर्ध वाचलेले, कुठेतरी पाहिले, त्यांना शास्त्रशुद्ध याचं रीतसर त्यांनी ट्रेनिंग घेतलं नाहीये, ते नॉलेज मिळवलेलं नाहीये, तर अशा लोकांची ही कामं असतात. ठीक आहे. रेकी हे काही ब्लॅक मॅजिक, तंत्र मंत्र वगैरे नाहीये. उलट रेकी काय माहितीये का, ही एक प्युअर सात्विक एनर्जी आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. ठीक आहे. मग रेकीचा आणखी एक रूल आहे, नोट करून घेऊ शकता की रेकी केव्हा काम करते,
जेव्हा तुमचं प्युअर इंटेन्शन असेल, प्युअर इंटेन्शनवरच रेकी काम करते. जेव्हा रेकीचा वापर तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या फायद्यासाठी, इतरांच्या भल्यासाठी, त्यांच्या फायद्यासाठी करताना, तेव्हाच तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात. ठीक आहे. इतरांचं जेव्हा आपण वाईट बघतो तेव्हा काय होतं, रेकीचा रूल काय आहे, ती प्युअर इंटेन्शनवरच काम करते. ब्लॅक मॅजिक, तंत्रमंत्र वगैरे असलं काही नाहीये, प्युअर सात्विक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. ठीक आहे. मग जेव्हा आपण इतरांचा वाईट विचार जरी केला तरी काय होतो, ब्रह्मांडाचा नियम काय, तुम्ही जे पेराल तेच उगवतं, हो ना. मग आपण दुसऱ्यांचा वाईट विचार केला तर पहिलं कोणाचं वाईट होणार आहे, आपलंच होणार आहे. येस. आणि जरी तुम्ही रेकीचा चुकीच्या पद्धतीने वापर करायला गेलात तरीही तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळणार नाहीयेत. रिझल्ट केव्हा मिळतील, स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी. हा रूल कायम लक्षात ठेवायचा आहे. स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी तुम्ही रेकीचा वापर केला तरच तुम्हाला 1000 नाही लाख पटीने फायदे मिळतील, त्याचे रिझल्ट मिळतील. ओके. पण कोणाचाही वाईट विचार करायचा नाहीये, कारण समोरच्या काल जसं आपण पाहिलं की फॉरगिव्हनेसची प्रेयर केली, कालही मी सांगितलं की प्रत्येकाचे कर्म त्याच्याजवळ, आपण त्याच्या कर्मामध्ये हात नाही घालायचा. ती व्यक्ती जरी आपल्याशी वाईट वागली, त्याचे कर्म त्याला बरोबर योग्य ते फळ देणार आहे. ठीक आहे. आपण आपल्या योग्य मार्गानेच जायचंय. सो रेकीचा वापर नेहमी चांगल्या कारणांसाठीच करायचाय, स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठीच करायचंय. ठीक आहे. आम्हाला समजलं इथपर्यंत? येस कल्याणी मॅम, काही प्रश्न आहे का? नाही मॅम, नाही. ठीक. ओके. चलो पुढे जाऊयात का आपण? हो. येस. तर नेक्स्ट आपण बघणार आहे की 7 चक्र म्हणजे काय, ते आपण पाहणार आहोत. येस निमिषा मॅम. शक्तिपातसाठी तुम्ही शब्द कोणता, इंग्लिश शब्द कोणता सांगितला? अट्युनमेंट. अट्युनमेंट. ऍट्यूड. अट्युनमेंट. अट्यूनमेंट. येस. ओके. सो आता आपण बघणार आहोत 7 चक्र म्हणजे काय, 7 चक्रांची ओळख करून घेणार आहोत. एक मेडिटेशन सुद्धा शेवटी आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा, आत्ताचं आपलं सध्याचं जे आयुष्य आपण जगतोय ते कशावरती अवलंबून आहे, आपल्या या 7 चक्रांवरती. जेव्हा जसं मी म्हटलं की रेकीची पॉवर आहे, हिलिंगची पॉवर आपल्यामध्ये जन्मतःच आहे, त्याच पद्धतीने हे 7 चक्र सुद्धा आपल्या बॉडीमध्ये आपल्या जन्मापासून असतात. फरक काय आहे की ही 7 चक्र जी आहेत, जेव्हा आपला जन्म होतो तेव्हापासून ही 7 चक्र आपल्या सोबत असतात. आपल्या जन्माच्या वेळेला ते अगदी कळीच्या स्वरूपात असतात. 7 चक्र आपण पाहू शकत नाही पण फील नक्कीच करू शकतो. ओके. ज्यांची इंट्युशन पॉवर अगदी हाय त्यांना ते कलर्स पण दिसतात. ओके. तर आपल्या जन्मापासून हे कळीच्या स्वरूपात आपल्या सोबत असतात. जसजसे आपण मोठे होतो, आपल्या शरीराचा विकास होतो, तसंच या 7 चक्रांचा सुद्धा विकास होतो, ते डेव्हलप होत जातात. पण जर का या 7 चक्रांमध्ये काही बिघाड झाला, काही अडथळे निर्माण झाले, तर काय होतं, मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक, मानसिक आजार निर्माण होतात. आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉकेजेस, अडथळे निर्माण होतात. ठीक आहे. मग ते कोणकोणते ते आपण पाहणारच आहोत. तर पहिले बघूया की काही लोकांच्या मध्ये जन्मताच ही 7 चक्र खूप छान प्रकारे ऍक्टिव्ह असतात. मग काय होतं की अशा लोकांना इझिली सगळ्या गोष्टी मिळत जातात. ठीक आहे. त्यांना आयुष्यात फार काही स्ट्रगल करावं लागत नाही. आणि या उलट तुम्ही पाहिलं असेल की काही लोक प्रचंड स्ट्रगल करतात, खूप कष्ट करतात, प्रामाणिकपणे मेहनत करतात, पण त्यांना हवे तसे रिझल्ट येत नाही, त्यांच्या कष्टाची फळं त्यांना मिळत नाहीत. असे खूप सारे लोक तुमच्या आसपास असतील, हो ना. बरेच लोक म्हणतात ना की मॅडम मी खूप कष्ट करतो, प्रामाणिकपणे राबतो, पण मला पाहिजे तसे रिझल्टच मिळत नाही, माझं कुठलंही काम सक्सेस होत नाही. हे कशामुळे होतं माहितीये का, तर त्यांचे 7 चक्र कुठेतरी ब्लॉक असतात, ब्लॉकेजेस, अडथळा निर्माण झालेला असतो. मग त्याच्यामुळे या 7 चक्रांचं डेली बेसिसवरती आपल्याला त्यांना ऍक्टिव्ह करणं, चार्ज, ऍक्टिव्ह, बॅलन्स करणं, त्याचं मेडिटेशन करणं खूप गरजेचं असतं. आणखी एक गंमत सांगते की हे 7 चक्र यांची एनर्जी जर अतिशय प्रमाणात वाढली, ती एनर्जी एक्सेस झाली तरीही आपल्याला प्रॉब्लेम येतो. आणि ती एनर्जी डाऊन झाली, ती एनर्जी कमी झाली 7 चक्रांमधली, तरीही आपल्याला प्रॉब्लेम येतो. मग ऑप्शन एकच आहे की आपल्याला डेली बेसिसवरती या 7 चक्रांना चार्ज, ऍक्टिव्हेट आणि बॅलन्स करायचं आहे. ठीक आहे. 10 मिनिट आपण काढू शकतो स्वतःसाठी, येस और नो? येस, काढू शकतो. मोस्टली महिला मंडळ, लेडीजना मी सगळ्यांना सांगेन. ओके. घर, ऑफिस, मुलं, नवरा, सासू सासरे, फॅमिली, रिलेटिव्ह थोडा वेळ बाजूला ठेवायचे, आपल्या स्वतःसाठी वेळ काढायचे. ठीक आहे. आयुष्यभर आपण सगळ्यांसाठी जगतच आहोत, दिवसातले 24 तास आपण राबतच असतो. ऍटलिस्ट 1 तास स्वतःसाठी नाही देऊ शकत का आपण? आपली हेल्थ व्यवस्थित असेल तर पुढच्या गोष्टी ना, येस और नो? येस. येस. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. सो पहिला फोकस, प्रायोरिटी आपण स्वतः पाहिजे. मी स्वतः, मग नंतर बाकी सगळे. तुम्ही व्यवस्थित असाल तर मग बाकीची लिंक लागेल.
ओके. सो स्वतःसाठी वेळ काढायचा आहे, नाही तर वर्क नाही आपलं आयुष्य. जर ऍटलिस्ट दिवसातला 1 तास तुम्ही काढू शकत नसेल स्वतःसाठी, काही अर्थ आहे का? ठीक आहे. बरोबर. स्वतःसाठी कंपल्सरी 10 मिनिट रोज काढायचं. मेडिटेशन तर आजचे रेकॉर्डिंग मिळेल, प्लस ऑडिओ क्लिप पण मिळेल तुम्हाला 7 चक्रा मेडिटेशनची. ती डेली करायची आहे. ठीक आहे. ग्रुपवरती मी टाकून देईन ते. चलो आता पुढे जाऊयात. आता 7 चक्रा बघा. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला दाखवते लोकेशन कुठे. 7 चक्रा हे आपल्या पाठीच्या कण्यामध्ये असतात. आता मी तुम्हाला पुढून लोकेशन सांगते, कुठल्या लोकेशनवर कुठल्या पॉइंटवर कुठलं चक्र आहे. पण जेव्हा मेडिटेशन असेल तुम्ही ते व्हिज्युअलाइज कराल तेव्हा ते पाठीच्या कण्यामध्ये आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं, इमॅजिन करायचं. ठीक आहे. आणि बघा चक्रा नेहमी आपण खालून काउंट करतो. ठीक आहे. चक्रा नेहमी खालून काउंट करतो. मग आपल्या शरीरातलं पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, रूट चक्र. त्याचा कलर आहे रेड. ओके. देन ते कुठे आहे? आपण जमिनीवरती बसल्यानंतर आपल्या माकड हाडाजवळ. ठीक आहे. तिथे आहे रूट चक्र, मूलाधार चक्र. त्याच्यानंतर त्याच्यावरती नाभीच्या 4 बोट खाली आहे स्वादिष्ठान चक्र, कलर आहे ऑरेंज. ओके. सॅक्रल चक्र म्हणतात. देन त्याच्यावरती नाभीच्या 4 बोट वरती आहे मणिपूर चक्र, सोलर प्लेक्सस चक्र इंग्लिशमध्ये म्हणतात, कलर आहे येलो. देन हार्ट चक्र, हृदयाच्या मध्यभागी अनाहत चक्र, त्याचा कलर आहे ग्रीन. ओके. आणखी वरती आपल्या गळ्याजवळ आहे थ्रोट चक्र म्हणजेच विशुद्धी चक्र, कलर आहे स्काय ब्ल्यू. देन आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये जो पॉइंट आहे, ठीक आहे, तिथे आहे आज्ञा चक्र, थर्ड आय चक्र, कलर आहे डार्क ब्ल्यू. आणि सगळ्यात वरचं आणि अतिशय महत्वाचं चक्र आहे क्राऊन चक्र, सहस्त्रार चक्र. ठीक आहे. जिथे लहान मुलांची टाळू असते ना, तिथे सगळ्यात पॉवरफुल चक्र, सगळ्यात महत्वाचं चक्र आहे क्राऊन चक्र. ठीक आहे. कलर आहे पर्पल, जांभळा. सो तुम्हाला एक इमेज मी आता शेअर करणार आहे. आणि कुठलं चक्र, आता हे सेशन संपताच ना तुम्हाला स्वतःला समजून जाईल, तुम्हाला स्वतःला कळेल की तुमचं कुठलं चक्र चार्ज आहे, बॅलन्स आहे आणि कुठल्या चक्रामध्ये अडथळे आहेत. ठीक आहे. चक्र जर ते बॅलन्स असेल तर काय फायदे होतात तुम्हाला, आणि त्या चक्रामध्ये जर एक सेकंड, तुम्ही सगळ्यांचे स्पीकर बंद करा. ओके, परमिशनच काढून घेतली. ज्यांना बोलायचं असेल फिजिकल हँड रेस करा. ठीक आहे. कुठे होतो आपण? तर तुमचं चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स असेल छानपैकी तर कुठले फायदे तुम्हाला होतात लाईफमध्ये. आणि पण जर त्या चक्रामध्ये कुठे ब्लॉकेजेस, अडथळे निर्माण झाले, प्रॉब्लेम आले तर कुठलं नुकसान तुम्हाला होऊ शकतं, हे सर्व आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. एक इमेज शेअर करते. नोटबुक आणि पेन सोबत ठेवायचे, जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते फक्त नोट करून घ्या. ओके. एक सेकंड. ग्रुपवरती एक इमेज दिली होती, पाहिली सर्वांनी? थोडस झूम करते. ओके. तर आपण रूट चक्रापासून स्टार्ट करूया. ठीक आहे. चक्र हे नेहमी लक्षात ठेवायचंय, महत्वाचं आहे. चक्र नेहमी खालून काउंट करतो. तर आपल्या शरीरातील 7 चक्रांपैकी महत्वाचं चक्र आहे, सगळ्यात पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, इंग्लिशमध्ये रूट चक्र बोलतात, कलर आहे रेड कलर. ठीक आहे. आता बघा, हे मूलाधार चक्र म्हणजेच या चक्रामुळे आपल्या शरीरामध्ये एनर्जी येते, याला एनर्जीचं केंद्र म्हणतात. ओके. मग आता तुम्ही स्वतःही बघायचे की आपल्या लाईफ मधले कुठले कुठले प्रॉब्लेम आहेत, मग आपलं कुठलं चक्र ब्लॉक आहे, कुठलं चक्र छानपैकी बॅलन्स आहे. ठीक आहे. सो हे चक्र, मूलाधार चक्र जर बॅलन्स असेल तर काय होतं, तुम्ही हेल्दी असता, तुमच्या लाईफमध्ये बॅलन्स छान असतो. पण हे जर चक्र बिघडलं, या चक्रामध्ये बिघाड निर्माण झाला तर काय होतं, तुमच्या आयुष्यात स्थिरता राहत नाही, म्हणजेच आयुष्य अस्थिर होऊन जातं, एक दिशाहीन होतं आयुष्य. देन भीती वाटणे, डिप्रेशन, कॉन्स्टिपेशन अशा सारखे प्रॉब्लेम्स तुम्हाला जाणवू लागतात. ठीक आहे. आणखी एक महत्वाचं सांगते, रूट चक्र हे अतिशय महत्वाचं चक्र आहे. का बरं? कारण ते आपल्या आयुष्यात येणारा पैशाचा प्रवाह त्याच्याशी संबंधित आहे. तुमच्या आयुष्यात जो काही पैसा आहे ना, मनी, त्याच्याशी रिलेटेड सगळ्यात महत्वाचं चक्र असेल तर रूट चक्र. पण सपोज तुमच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह कमी आहे का, सतत पैशाचे ब्लॉकेजेस येतात का, पैशाची अडचण चणचण भासते का, तर मग त्यावेळेला रूट चक्र म्हणजेच मूलाधार चक्राचा आपल्याला विथ बीज मंत्र डेली ऍटलीस्ट 10 मिनिट तुम्हाला मेडिटेशन करायचंय. लिटरली सांगते की 7 दिवसांमध्ये तुमचे पैशाचे ब्लॉकेजेस सगळे निघून जातील.
मग ज्यांच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह खूप छान असतो ना, इझिली त्यांना पैसे आयुष्यात अट्रॅक्ट करू शकतात, तर अशा व्यक्तींचं रूट चक्र खूप छान असतं, पॉवरफुल असतं, ते बॅलन्स असतं छान प्रकारे. ओके. सो ज्यांच्या आयुष्यात पैशाचा प्रॉब्लेम्स आहेत, तर तुमचं रूट चक्र कुठेतरी इम्बॅलन्स झालंय, ते बिघडलेलं आहे. सो त्याला आपण डेली बेसिसवर चार्ज बॅलन्स करणं, ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे. ओके. मग रूट चक्र हे मणीसाठी महत्वाचं आहे. ओके. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे स्वादिष्ठान चक्र. खालून दुसरं चक्र आहे, आपल्या 7 चक्रांपैकी दुसरं चक्र आहे स्वादिष्ठान चक्र. त्याला सॅक्रल चक्र म्हणतात इंग्लिशमध्ये आणि त्याचा कलर आहे ऑरेंज. आता बघा, हे चक्र जर बॅलन्स असेल तर तुमचे इमोशन्स खूप छान असतात. ओके. कॉन्फिडन्स खूप छान असतो, आत्मविश्वास असतो, अशा व्यक्ती क्रिएटिव्ह असतात फार. हे ऑरेंज कलरचं सेकंड नंबरचं. पण हे जर इम्बॅलन्स झालं, या चक्रामध्ये बिघाड निर्माण झाला, तर वेगवेगळे शारीरिक आजार आपल्याला निर्माण होतात. ठीक आहे. आणि मुख्यतः लेडीजसाठी हे महत्वाचं आहे, ते सांगते का? हे बघा, स्पेशली लेडीजनी डेली ऍटलिस्ट 10 ते 15 मिनिट स्वादिष्ठान चक्र म्हणजेच आपल्या सॅक्रल चक्राला तुम्हाला हील करायचंय. का बरं? कारण लेडीजचे जे मुख्य प्रॉब्लेम्स असतात ना सगळे, की प्रेग्नन्सी लेट होणं, कन्सिव्ह होत नाहीये, त्याच्यानंतर काय होतंय की गर्भाशयाचे आजार असतात, गर्भपिशवी संबंधित आजार असतात. मध्ये नाही बोलायचं please बोलू. एक सेकंड. ग्रुपमधून काढून टाकलं जाईल. सेशन सुरू असताना मध्ये नाही बोलायचं, तुम्ही हँड रेज करा आधी. ओके. तर काय आहे की लेडीजचे जे मुख्य प्रश्न आहेत ना, जे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, गर्भपिशवी संबंधी आजार होतात, गर्भाशयाचे आजार असतात, मूत्रदोष असतात. ओके. PCOD. नाईक मॅडम म्यूट करता का? येस, थँक्यू. तर जे आपले मूत्राशय संबंधी, गर्भपिशवी संबंधी जे आजार असतात, मूत्रदोष म्हणा, डिप्रेशन, भीती, हे सगळे लेडीजचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, PCOD असेल, PCOS, प्रेग्नेन्सी राहत नाहीये, राहिली तर आपण म्हणतो ना की अबॉर्शन होत आहे मध्येच, तर या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? तुमचं स्वादिष्ठान चक्र ब्लॉक झालेलं आहे. सो आपल्याला आपलं स्वादिष्ठान चक्र म्हणजे सॅक्रल चक्राला डेली बेसिसवरती हील करणं, ऍटलीस्ट 10 मिनिट त्याला चार्ज ऍक्टिव्हेट बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. सो हे नोट करून घ्या. डेली तुम्हाला स्वादिष्ठान चक्राचं हिलिंग करायचंय. एक सेकंड. ओके. नेक्स्ट आहे मणिपूर चक्र. त्यालाच इंग्लिशमध्ये सोलर प्लेक्सस चक्र म्हणतात. कलर आहे येलो. आता बघा, तुमचं मणिपूर चक्र जर छानपैकी बॅलन्स असेल तर अशा लोकांमध्ये आत्मविश्वास खूप छान असतो. त्यांचे गोल्स ठरलेले असतात की आयुष्यात त्यांना नक्की काय करायचंय आणि त्या गोल्सला पूर्ण करण्यासाठी अतिशय प्रयत्न करतात ही लोक. ठीक आहे. खूप हार्डवर्क करतात. ते अशा ज्यांचं मणिपूर चक्र बॅलन्स आहे, तर असे लोक ना समोरच्याचा आदर करतात. त्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी खूप छान असते. त्यांना इतरांना लीड करायला आवडतं, नेतृत्व करायला आवडतं. ठीक आहे. पण जर हे मणिपूर चक्र तुमचं बिघडलं, इम्बॅलन्स झालं, तर काय होतं? आयुष्य अस्थिर होतं, पोटाचे आजार होतात. ज्यांना कोणाला पोटासंबंधी आजार आहेत, काही विकार आहेत, तर त्यांनी मणिपूर चक्राचं हिलिंग करायचं आहे डेली. त्याच्यानंतर स्किनचे काही प्रॉब्लेम आहेत का तुम्हाला? मणिपूर चक्र इम्बॅलन्स झालं तर पोटाचे आजार होतात, स्किनचे प्रॉब्लेम येतात, इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे हे चक्र आपल्याला डेली बेसिसवरती चार्ज ऍक्टिव्हेट करणं खूप गरजेचं आहे. देन आपण वरती जाऊया. नेक्स्ट आहे अनाहत चक्र. ठीक आहे. हार्ट चक्र म्हणतात. कलर आहे ग्रीन. आता बघा, हे हार्ट चक्र काय आहे? तर तुमच्या भावना, प्रेम यांचं केंद्र आहे. हे काय दाखवतं? तर तुमचे नातेसंबंध दाखवतं, रिलेशनशिप दाखवतं. ओके. मग अशा ज्यांचं हार्ट चक्र खूप छान बॅलन्स आहे, तर अशा व्यक्तींचं इतरांशी संबंध खूप छान असतात. ओके. लोकसंग्रह खूप छान असतो त्यांचा. देन हे जर चक्र बिघडलं, हार्ट चक्रामध्ये तुमच्या ब्लॉकेजेस निर्माण झाले, तर काय होतं की अशा व्यक्तींच्या मधून प्रेमाची भावना निघून जाते, तुमचे रिलेशनशिप सगळ्यांशी खराब होतात. देन हार्ट संबंधी आजार असतात, हार्ट अटॅक असेल, अस्थमा यांच्यासारखे आजार निर्माण होतात. सो त्यामुळे आपल्याला हार्ट चक्राला हील करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे विशुद्धी चक्र. याचं स्थान आहे आपल्या गळ्यामध्ये. ओके. आता मी तुम्हाला लोकेशन समजण्यासाठी सांगते. जेव्हा मेडिटेशन आपण करणार आहोत काही वेळाने, सो सगळे हे पाठीच्या कण्यामध्ये, मणक्यामध्ये आपल्याला हे व्हिज्युअलाइज करायचं. आता विशुद्धी चक्र, याला थ्रोट चक्र म्हणतात. कलर आहे स्काय ब्ल्यू.
मग ज्यांचं हे चक्र बॅलन्स आहे तर अशा लोकांचं कम्युनिकेशन स्किल खूप छान असतं, त्यांना इतर लोकांशी बोलायला आवडतं किंवा इतर लोक सुद्धा त्यांच्या बोलण्याच्या प्रेमामध्ये पडतात, अतिशय छान बोलतात. फॉर एक्झाम्पल पॉलिटिक्स मधली लोक बघा तुम्ही, राजकारणी लोक वगैरे, तर त्यांचं विशुद्धी चक्र बॅलन्स झालेलं असतं छानपैकी. देन आहे हे जर चक्र इम्बॅलन्स झालं, बिघडलं तर काय होतं, तर अशा व्यक्ती अबोल असतात, फार कमी बोलतात, त्यांच्या भावभावना इमोशन्स ते समोरच्याला व्यवस्थित व्यक्त करू शकत नाहीत. ठीक आहे, मग आजार कुठले होतात बघा, एक सेकंड, काही टिप्स पण देते तुम्हाला. बघा हा, ज्यांचं थ्रोट चक्र विशुद्धी चक्रामध्ये ब्लॉकेजेस आहे तर अशा व्यक्तींना थायरॉइड होतो. ठीक आहे, का काल आपण बघितलं की त्या सप्रेस्ड इमोशन असतात, तुम्ही साठवून ठेवले, स्टक केले, मग काय होतंय, मी म्हटलंय कुठलाही आजार पहिला तुमच्या शरीरावर कधीच होत नाही, तो तुमच्या मनामध्ये क्रिएट होतो, तो आतून झालेला असतो, नंतर तो रिफ्लेक्ट कुठं होतो, तुमच्या बॉडीवरती. ठीक आहे, मग त्यामुळे ज्या व्यक्ती अबोल आहेत, ज्यांचं विशुद्धी चक्र ब्लॉक झालेलं आहे, तर त्यांना थायरॉइड सारखे आजार होतात. मग या आजारापासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला बीज मंत्रा विथ बीज मंत्रा 7 चक्राचं तुम्हाला मेडिटेशन डेली करायचंय आणि विशुद्धी चक्राचंही मेडिटेशन करायचंय. ओके, तर बघा याच्यावरती आणखी एक टीप तुम्हाला सांगते की ज्यांना कोणाला तुमच्या भावभावना व्यवस्थित व्यक्त करता येत नाहीयेत, तुमच्या आयुष्यात एक तरी व्यक्ती अशी हवी आहे, मग मे बी आई असेल, बहीण असेल, फ्रेंड्स असतील, कोणी असेल, पण एक तरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात अशी हवी आहे ज्याला तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी शेअर करू शकता. मग जर का अशी व्यक्ती सुद्धा तुमच्या आयुष्यात नाहीये, मग काय करायचंय, मग अशा वेळेला एक डायरी मेंटेन करा. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही सर्व नोट करून ठेवू शकता. फक्त कंडिशन एक आहे, ती डायरी अशा ठिकाणी ठेवा जिथे दुसरं कोणीही ते वाचू शकणार नाही, फक्त तुम्हाला माहिती असेल. ओके, कारण ती स्वतःसाठी वापरायची. ठीक आहे, नेक्स्ट आपण पुढे जाऊयात. येस, देन त्याच्या विशुद्धी चक्राच्या वरती आहे थर्ड आय चक्रा, आज्ञा चक्र असं म्हणतात, कलर आहे डार्क ब्ल्यू. याचं लोकेशन कुठे, दोन्ही भुवयांच्या मध्ये. आता बघा, हे दिव्य शक्तीचं केंद्र आहे. हे चक्र ऍक्टिव्ह असेल तर काय होतं, आध्यात्मिक जागरूकता येते, इंट्युशन पॉवर अशा व्यक्तींची खूप छान असते, अगदी हायर लेवलची इंट्युशन पॉवर असते की लिटरली डेथ पण, कोणाच्या डेथ होणार असेल तेही आधी कळतं, त्यांच्या आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी घडणार आहेत हे त्यांना वेगवेगळ्या माध्यमांमधून, जसे म्हणते की ब्रह्मांडाची भाषा कोणती आहे, संकेताची. ओके, आपली लँग्वेज नाही कळत युनिव्हर्सला, मग संकेतांच्या माध्यमातून त्यांना ते इंट्युशन्स कळतात. त्यांना लिटरली आपण एखादा थिएटरमध्ये मूवी बघतो त्या पद्धतीनं त्यांना त्यांच्या थर्ड आय वरती भविष्यात काय होणार आहे ते सगळं त्यांना समजतं, एखाद्या मूवी सारखं दिसतं त्यांना. ठीक आहे, एवढी इंट्युशन पॉवर हाय लेवलची असते. त्याच्यानंतर ते स्वतःच्या इंट्युशन पॉवर वरती डिसिजन घेतात, भविष्यात घडणाऱ्या घटना त्यांना आधीच समजतात आणि अशा व्यक्ती स्पष्ट बोलणाऱ्या असतात. ओके, सो हे जर तुमचं आज्ञाचक्र जर इम्बॅलन्स झालं तर काय होतं बघा, काय नुकसान होतं, की अशा व्यक्ती वास्तवापासून दूर जाऊ लागतात, खरं काय खोटं काय त्यांना समजत नाही, त्याच्यानंतर काल्पनिक जगामध्ये ते वावरत असतात, इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये राहतात, देन डिटॅच होतात, लोकांशी कनेक्शन त्यांचं तुटून जातं. ओके, इंट्युशन पॉवर त्यांची कमी होते, इंट्युशनचा अभाव निर्माण होतो, तर हे सगळे ब्लॉकेजेस निर्माण होतात. देन सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात वरचं चक्र आहे सहस्रार चक्र, यालाच क्राऊन चक्र म्हणतात, कलर आहे पर्पल. ओके, सो ज्यांचं क्राऊन चक्र छानपैकी ऍक्टिव्ह आहे तर अशा व्यक्तींची आध्यात्मिक प्रगती होते, क्लॅरिटी येते त्यांना, इंट्युशन पॉवर तर खूप छान असतेच त्यांची, आत्मविश्वास सुद्धा खूप छान असतो. मग त्यांना क्लॅरिटी येते की आयुष्यात त्यांना नक्की काय करायचंय, काय योग्य काय अयोग्य हे सगळं त्यांना आधीच माहिती असतं आणि त्यांची डिसिजन पॉवर, निर्णय क्षमता सुद्धा खूप छान असते. आता बघा, हे सहस्त्रार चक्र जर इम्बॅलन्स झालं तर काय होतं, आध्यात्मिक प्रगती खुंटते तुमची, झोप न येणं, सतत मानसिक ताणतणाव, टेन्शन, काळजी, अशा सगळ्या गोष्टी, असे प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागतात. देन अशा व्यक्तींचे गोल्स ठरलेले नसतात, अशा व्यक्ती दिशाहीन होतात, भरकटतात आयुष्यामध्ये, त्यांनाच माहित नसतं त्यांना लाईफमध्ये काय करायचंय, काय अचीव्ह करायचंय, त्यांचे गोल्स काय आहेत, त्यांची इच्छा काय. ठीक आहे, त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेम्स येत असतात, सतत अडचणी येतात. देन अशा व्यक्ती डिप्रेशन मध्ये सुद्धा जाऊ शकतात. ओके, हे जर चक्र इम्बॅलन्स झालं तर. सो अशा पद्धतीनं, एक सेकंड, सो अशा पद्धतीनं आपल्या आयुष्यातला म्हणतो ना की सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे 7 चक्र, आणि तेच आपल्याला माहित नाहीये. आपण काय करतो, काल जसं म्हटलं की सगळे प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याकडेच असतं, देवाने तो खजिना आणि ती चावी पण आपल्याकडेच दिलीये,
सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्या स्वतःमध्ये असतात, पण आपण काय करतो, इतरत्र सगळीकडे शोधत बसतो. ठीक आहे. सो आजपासून तुम्हाला ग्रुपवरती मेडिटेशन दिलं जाईल 7 चक्राचं. उद्यापासून कंटिन्यू डेली ते करायचंय. 60 चक्र पूर्ण मेडिटेशन करायला हार्डली 15 ते 20 मिनिट सुद्धा लागत नाहीत. ओके, 7 चक्राचं मेडिटेशन तर करायचंच आहे. त्याचसोबत तुम्ही स्वतः बघा, ओके, की तुमच्या लाईफमध्ये कुठले कुठले प्रॉब्लेम्स आहेत. मग ते भले शारीरिक लेवलचे असू देत, मानसिक प्रॉब्लेम असू देत, आणखी कुठले ब्लॉकेजेस असतील. सो कुठले प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या लाईफमध्ये आणि ते कुठल्या चक्रामुळे निर्माण झालेत, कोणते आजार आहेत कुठल्या चक्रामुळे निर्माण झालेत. 60 चक्राचं तर कंपल्सरी करायचंय, पण मेजर एखादा इश्यू असेल तो कुठल्या चक्रामुळे निर्माण झालाय, तर त्या चक्राला आपल्याला ऍटलिस्ट 10 ते 15 मिनिटं डेली बेसिसवरती आपल्याला हील करायचंय, चार्ज करायचंय. ओके, ठीक आहे. आता लेवल 1 मध्ये फक्त आपण काय करतो, लेवल 1 मध्ये चक्रा, त्यांची नावं आणि कलर्स तुम्ही लक्षात ठेवायचे, तो कलर व्हिज्युअलाइज करायचे, ते चक्र चार्ज ऍक्टिव्हेट होताना बघायचे. लेवल 2 मध्ये गेल्यानंतर विथ बीज मंत्र हे चक्रा मेडिटेशन कसं करायचं ते तुम्हाला शिकवलं जातं. ठीक आहे. तरी पण मी लेवल 1 मध्ये तुमच्या सोयीसाठी म्हणून बीज मंत्र जे आहेत तो पण चार्ट टाकून दिलेला आहे. ठीक आहे, त्या पद्धतीने ते मेडिटेशन करायचे. कारण काय होतं माहितीये का, जेव्हा तुम्ही चक्रा मेडिटेशन करता, ते कलर व्हिज्युअलाइज करता, ती एनर्जी व्हायब्रेशन फील करता. पण त्याचबरोबर जेव्हा तुम्ही बीज मंत्र म्हणत असता, बीज मंत्र म्हणजेच काय आहे, साऊंड आहे, ध्वनी निर्माण होतो. ओके, साऊंड हिलिंग होतं तिथे. मग काय होतं, जेव्हा तुम्ही सपोज थायरॉइड आहे आणि विशुद्धी चक्राचा बीज मंत्र कोणता आहे, हम. मग जेव्हा तुम्ही त्या चक्राचं डेली हिलिंग करतायत, त्याचबरोबर जर हमचं उच्चारण केलं, बीज मंत्राचं उच्चारण केलं 5 ते 10 मिनिट, तर काय होतं, आणि मोठ्याने म्हणायचं ते मंत्र. ओके, ते उच्चारण मोठ्याने करायचं. मग काय होतं, बीज मंत्राच्या उच्चारणामुळे ते चक्र आपलं हील होतं, तिथे एक साऊंड ध्वनी क्रिएट होतो, त्याचे व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि त्या व्हायब्रेशनमुळे आपले ते चक्र हील होतं, बरं होतं. ठीक आहे, तिथले सगळे ब्लॉकेजेस हळूहळू निघून जातात. आणि 7 चक्र मेडिटेशन एवढं पॉवरफुल आहे की विदिन 7 डेज मध्ये तुम्हाला समजून येईल की तुमचे सगळे ब्लॉकेजेस हळूहळू निघून गेलेले आहेत. तुमचे 7 चक्र, तुमचा ऑरा, तुमच्या बॉडीमधून हे सगळे ब्लॉकेजेस हळूहळू निघून गेलेले आहेत. ओके, सो याच्यासाठी डेली बेसिसवरती आपल्याला हे मेडिटेशन करायचं आहे. आता आपण फास्ट एक मेडिटेशन करणार आहोत 10 ते 15 मिनिटांमध्ये. आता त्याच्यासाठी आपल्याला तयारी काय करायची आहे, प्रत्येकाने एक दिवा लावायचा आहे. ठीक आहे, दिवा नसेल आणि इझिली अवेलेबल होत असेल तर करा, नाहीतर फक्त मेडिटेशन करा. सेशन संपल्यानंतर तुम्ही पुन्हा करू शकता पाहून. ओके, एक दिवा लावायचा, दिवा नसेल तर कॅन्डल लावा, अगरबत्ती लावायची आहे आणि थोडंसं पाणी सोबत ठेवा. ओके, यस शीतल मॅम. हा, डेली बेसिसवर करायचंय. सुरुवातीला 7 दिवस करा, पण मी प्रेफर करेन की 21 डेज डेली आपल्याला करायचं न चुकता. 21 दिवसामध्ये तर खूप छान मिरॅक्युलस रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. लवकर जागेवर यायचंय. झालं असेल, कोणी एकाने डन म्हणून सांगायचंय. ओके, ठीक आहे. आता काय करायचंय, सुरुवातीला पाणी पिऊन घ्या सर्वांनी. पाणी प्यायचं, त्याचं रिझन मी सांगणार आहे. थोडंसं पाणी आत्ता प्यायचंय आणि बाकी पाणी ठेवायचंय, मेडिटेशन झाल्यानंतर आपल्याला गरज आहे त्याची. ओके, आता अशा शांत ठिकाणी बसायचंय जिथं कुठलाही डिस्टर्बन्स तुम्हाला होणार नाही. मुलांचा गोंधळ नकोय, टीव्हीचा आवाज नकोय. ओके, नाईक मॅडम गप्पा मारत नाही करायचंय मेडिटेशन, आपल्या फायद्यासाठी आहे हे. चलो, पाणी पिऊन घेतलं सर्वांनी. येस, व्हेरी गुड. डोळे बंद करायचे, हळूहळू शांत ठिकाणी बसून घ्या. डोळे बंद करायचे
आणि तुमचं संपूर्ण लक्ष फक्त माझ्या आवाजाकडे असू द्या. ओके. डोळे बंद करा. हळूहळू डीप ब्रिदिंग करायचंय आपल्याला. डीप ब्रिदिंग करायचंय. अंजली मॅडम, मेडिटेशन तुम्ही करायचंय. सगळ्या बॅचेसला सरांना नाही बसवायचंय. सरांची नेक्स्ट मास्टर लेवल आहे पुन्हा. ओके, नो प्रॉब्लेम सर, दोघांनीही करा. पण मॅडम मला दिसत नाहीयेत सो विचारलं. येस, दोघांनीही करा, नो इश्यूज. चलो, डोळे बंद करायचे, डीप ब्रिदिंग करायचंय, हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचाय. तो काही सेकंड्स होल्ड करायचे, म्हणजेच रोखून धरायचे आणि तो हळूहळू आपल्याला सोडून द्यायचा. आता या क्षणी डोक्यामध्ये कुठलेही विचार नकोय. ठीक आहे. अगदी रिलॅक्स बसायचंय. सगळे विचार डोक्यामधले काढून टाकायचे आणि तुमचं संपूर्ण लक्ष फक्त माझ्या आवाजाकडे असायला हवंय. डोळे हळूहळू बंद करायचे आहेत. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचंय. आपल्या श्वासांचं बारकाईने निरीक्षण करायचंय. प्रत्येक श्वासाबरोबर तुमचा फोकस वाढवायचा आहे. आता विचारांना काही काळ दूर लोटायचं आहे. विचारांना काही वेळासाठी दूर लोटायचंय. तुमच्या कल्पनाशक्तीने तुमच्या सभोवती एक एनर्जीचं सर्कल तयार करायचंय. तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून तुमच्या सभोवती एनर्जीचं एक वर्तुळ आपल्याला तयार करायचंय. एक व्हाईट कलरचं सर्कल तयार करा. स्वतःभोवती एक व्हाईट कलरचं सर्कल तयार करा. हे एनर्जी सर्कल तुम्हाला फोकस करण्यासाठी मदत करेल. आता मी 10 ते 1 काउंट करेन आणि जेव्हा मी 1 पर्यंत येणार तेव्हा तुमचा संपूर्ण फोकस जास्ती वाढलेला असेल. 1 पर्यंत पोहोचल्यावर तुमचं संपूर्ण लक्ष फक्त माझ्या आवाजाकडे असायला हवे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. तुमचं संपूर्ण लक्ष फक्त माझ्या आवाजावर असू देत. आपल्या शरीरामध्ये अनेक चक्र कार्य करत असतात. मग त्यातील आपण 7 चक्रांची आज ओळख करून घेणार आहोत. सगळ्या चक्रांमध्ये ही 7 चक्र खूप महत्वाची आहेत आणि प्रत्येक चक्राकडे शरीराची विशिष्ट ठराविक कामं दिलेली आहेत. शरीरासोबतच मानसिक स्वास्थ्याची कार्य या चक्रांवरती सोपवली आहेत. सो आज आपण या मेडिटेशनद्वारे या चक्रांना संतुलित म्हणजेच बॅलन्स करणार आहोत. सगळ्यात पहिले चक्र मूलाधार चक्र. जमिनीवर बसल्यानंतर माकड हाडाजवळ शरीराचा जो भाग जमिनीला स्पर्श करतो तिथे आहे रूट चक्र म्हणजेच मूलाधार चक्र. याचा रंग आहे लाल. तुम्हाला तिथे एक रेड कलरची एनर्जी चक्राप्रमाणे फिरताना व्हिज्युअलाइज करायची आहे. एक लाल कलरचं वर्तुळ त्या ठिकाणी त्या चक्राप्रमाणे फिरताना तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचे, कल्पना करायची. तुम्ही एकाग्र होऊन त्या पॉइंटवरती लक्ष केंद्रित केलं तर ती एनर्जी तिथे फिरताना तुम्हाला नक्की जाणवेल. या मूलाधार चक्राला, ज्याचा कलर आहे रेड, त्याला 4 पाकळ्या आहेत. तुमच्या बॉडीमध्ये काही सेन्सेशन जाणवले तर इट्स ओके. ते सेन्सेशन, ते व्हायब्रेशन फील करायचे, ती एनर्जी फील करायची. मूलाधार चक्राच्या ठिकाणी एक रेड कलरचं वर्तुळ तिथे फिरताना व्हिज्युअलाइज करायचंय. ती एनर्जी फील करायची आहे.
आणि ते व्हायब्रेशन्स फील करायचे आपल्याला. अफर्मेशन देत राहायचंय, व्हिज्युअलाइज करत राहायचंय. आता तुमचं संपूर्ण लक्ष मूलाधार चक्रावरून थोडंसं वरच्या भागावरती आणायचंय. आपल्या नाभीपासून 4 बोटं खाली असणाऱ्या भागावर लक्ष केंद्रित करा. पोटाचा खालचा भाग आणि इथे आहे स्वादिष्ठान चक्र, नारंगी कलरचे चक्र आहे आणि याला 6 पाकळ्या आहेत. संपूर्ण लक्ष स्वादिष्ठान चक्रावरती. पाठीच्या कड्याच्या शेवटच्या टोकापासून थोडंसं वरती ऑरेंज कलरची एक एनर्जी आहे आणि ते ऑरेंज कलरची एनर्जी वर्तुळाकारात फिरताना तुम्हाला बघायची आहे. ऑरेंज कलरचं चक्र तिथे फिरताना बघायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स फील करायचे आहेत. व्हिज्युअलाइज करत राहायचंय आणि कॉन्शियसली बघायचंय आपले 7 चक्र, आपली बॉडी, आपल्या ऑरामध्ये काय बदल होतात ते, काय जाणवते नक्की तिथे. याच्यानंतर नाभीपासून 4 बोटं वरती यायचंय. मणिपूर चक्र, कलर आहे पिवळा. पोट आणि पाठीच्या कण्याच्या मध्ये एक पिवळ्या रंगाची गोलाकार एनर्जी फिरताना जाणवते. शरीराच्या इतर कुठल्याही भागावरती लक्ष न देता तुमचं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त मणिपूर चक्रावरती असू देत. प्रत्येक वेळी श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. मणिपूर चक्राला 10 पाकळ्या आहेत. 10 पाकळ्या असणारं एक येलो कलरचं चक्र वर्तुळाकारात फिरताना आपल्याला अनुभव करायचा आहे, व्हिज्युअलाइज करायचंय. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स फील करायचे. संपूर्ण लक्ष मणिपूर चक्रावर. व्हिज्युअलाइज करायची एनर्जी. याच्यानंतर आता लक्ष आणखी वरती आणायचं आहे. हृदयाच्या मध्यभागी तिथे आहे हिरव्या रंगाचे चक्र, अनाहत चक्र. त्याचं नाव आहे अनाहत चक्र. आता हे चक्र वर्तुळाकारामध्ये फिरत आहे असं व्हिज्युअलाइज करायचंय. अनाहत चक्र ग्रीन कलरचं, याला 12 पाकळ्या आहेत. 12 पाकळ्या असणारं ग्रीन कलरचं एक चक्र वर्तुळाकारात तुमच्या हार्ट चक्रा म्हणजेच हृदय चक्र, अनाहत चक्रामध्ये फिरताना आपल्याला व्हिज्युअलाइज करायचंय. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स फील करायचे. प्रत्येक श्वास घेताना आणि श्वास सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल, ती एनर्जी जाणवेल.
आता तुमचं संपूर्ण लक्ष गळ्याजवळ न्यायचं आहे. आपल्या घशामध्ये तिथे आहे विशुद्धी चक्र, ज्याचा रंग आहे आकाशी स्काय ब्ल्यू, आणि या चक्राला 16 पाकळ्या आहेत. 16 पाकळ्या असणारं स्काय ब्ल्यू कलरचं एक चक्र वर्तुळाकारात फिरताना तिथे बघायचंय. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स फील करायचे. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला ही विशुद्धी चक्र जाणवेल, ती एनर्जी जाणवेल. सो फोकस करायचं त्याच्यावरती. नेक्स्ट आहे थोडंसं आणखी वरती जायचंय. आपल्या दोन्ही भुयांच्या मध्ये जो पॉइंट आहे तिथे कॉन्सन्ट्रेट करायचंय. आज्ञाचक्र म्हणजेच क्राऊन चक्र. या चक्राला 2 पाकळ्या आहेत. त्याचा रंग आहे गडद निळा डार्क ब्ल्यू. हे चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना आपल्याला व्हिज्युअलाइज करायचंय. ती एनर्जी आणि व्हायब्रेशन्स फील करायचे. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला डोळ्यांचे मसल्स हे हलताना जाणवतील. आता तुमचे संपूर्ण लक्ष डोक्यावरती न्यायचंय, जिथे लहान मुलांना टाळू असते. सर्वात वरचं चक्र क्राऊन चक्र, सहस्त्रार चक्र. त्याला 1000 पाकळ्या आहेत आणि या चक्राचा रंग आहे जांभळा पर्पल कलर. 1000 पाकळ्यांचं पर्पल कलरचं एक फूल, एक चक्र तिथे उमलताना पाहायचं आपल्याला. कल्पना करायची आहे. एक 1000 पाकळ्यांचं एक पर्पल कलरचं जांभळ्या रंगाचं फूल तिथे उमलताना बघायचंय क्राऊन चक्रामध्ये. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स फील करायचे. आता लक्ष पुन्हा सर्व चक्रांवरती आपल्याला ओळीने केंद्रित करायचंय. ठीक आहे. मेडिटेशन करताना जिथून आपण सुरुवात केली, मूलाधार चक्र, आता तिथूनच आपल्याला सगळे सगळे पॉइंट्स हे बघायचे. ठीक आहे. सुरुवातीपासून पहा. तुम्हाला लाल रंगाचे चक्र दिसेल, मूलाधार चक्र. देन आणखी वरती यायचंय, नाभीच्या 4 बोट खाली नारंगी चक्र, स्वादिष्ठान चक्र. त्याच्यानंतर आणखी वरती हे सगळे व्हिज्युअलाइज करायचं पाठीच्या कण्यामध्ये. आणखी वरती यायचंय, येलो कलरचं मणिपूर चक्र तिथे दिसेल. ते व्हायब्रेशन्स फील होतील. त्याच्यानंतर आणखी वरती यायचंय, ग्रीन कलरचं हिरव्या रंगाचं अनाहत चक्र दिसेल. त्याच्यानंतर आणखी वरती विशुद्धी चक्र, घशामध्ये स्काय ब्ल्यू कलरचं गळ्याजवळ चक्र दिसेल. ती एनर्जी फील होईल. त्याच्यानंतर आणखी वरती दोन्ही भुयांच्या मध्ये डार्क ब्ल्यू कलरचं आज्ञाचक्र म्हणजेच थर्ड आय चक्र, ते चक्र फिरताना दिसत आहे. आणि सर्वात शेवटी अतिशय महत्वाचं आणि पॉवरफुल चक्र सहस्त्रार चक्र म्हणजेच क्राऊन चक्र.
डोक्याच्या सर्वात वरच्या भागात, मध्यभागी. सो तिथे 1000 पाकळ्यांचं एक फूल उमलताना बघायचंय. पर्पल कलरचं चक्र तुम्हाला तिथे दिसेल. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स आपल्याला फील करायचे. या चक्रांवरती लक्ष केंद्रित केल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये एक जागरूकता येत आहे. तुमच्या रोजच्या प्रॅक्टिसमुळे तुम्हाला हे चक्र गाईड तर करतीलच, पण तुमची हेल्थ सुद्धा खूप छान राहील. तुमची डिसिजन पॉवर खूप छान होईल. आपले मेडिटेशन इथे पूर्ण झालेलं आहे. जेव्हा तुम्हाला रिलॅक्स वाटेल, अगदी झटकन कोणीही डोळे उघडायचे नाहीयेत. जेव्हा तुम्हाला रिलॅक्स वाटेल त्यावेळेला हळूहळू या मेडिटेशन मधून बाहेर यायचंय. ओके, डन. ठीक आहे, मेडिटेशन झालं सर्वांचं. आता पहिले तर हँड्स रब करायचंय. ती एनर्जी आपल्या डोळ्यांना घ्यायची आणि आपल्या क्राउन चक्रावरून, सहस्त्रार चक्रावरून संपूर्ण बॉडीवरती ती एनर्जी आपल्याला सोडून द्यायची. आता पहिले तर पाणी पिऊन घ्या. ओके, परमिशन अलाउ केलेली आहे. आता अनम्यूट करून बोलायचे, एक्सपिरियन्स शेअर करायचे. तुम्ही फिजिकल हँडरेस करू शकता किंवा झूमचा हँडरेस सुद्धा करू शकता. येस. आता आणखी एक महत्वाचं, पाणी का प्यायला सांगितलं बरं, तर काय होतं, जेव्हा आपण एखादं मेडिटेशन करतो, एखादी रिच्युअल साधना करत असतो, तेव्हा आपल्या बॉडीमध्ये एनर्जी क्रिएट होते. ओके, सो ती एनर्जी स्टेबल करण्यासाठी, स्थिर करण्यासाठी आपल्याला पाणी प्यायचं आहे. ठीक आहे, चलो आता एक्सपिरियन्स शेअर करायचे. येस, आज कोण आहे मॅम, नाव सांगायचंय. प्राप्ती मोरे. येस, प्राप्ती मॅडम बोला. आज पहिलाच दिवस होता, त्याच्यामुळे असं थोडं थोडं जाणवत होतं. एकदम काय असं फिलिंग आलं नाही, मी खोटं नाही बोलणार, पण म्हणजे प्रयत्न केला ते सगळं फील करण्याचा. येस, येस मॅडम, फोर्स नाही आणि करायचा. आणि डे 1 आहे, पहिल्याच दिवशी सगळे कलर्स दिसायलाच हवेत, ते व्हायब्रेशन फील व्हायलाच हवेत, असा काही नियम नाहीये. ओके, डे 1 आहे, तुम्ही सगळे बिगिनर आहात. मग 1 बाय 1, डे बाय डे, जसं तुम्ही प्रॅक्टिस तुमची वाढेल तसे छान एक्सपिरियन्स तुम्हाला येऊ लागतील. ओके, आता तुमची हिलिंग पॉवर, तुमची कॅपॅसिटी किती आहे, ग्रास्पिंग पॉवर आहे, तेवढी तुम्हाला एनर्जी जाणवेल. ठीक आहे, त्यामुळे असं नाहीये की मला एनर्जी फील नाही झाली, मला कलर्स दिसले नाहीत म्हणजे माझे चक्रा ब्लॉक झालेत का, ऍक्टिव्ह नाहीयेत का, असं काही नाहीये. ती एनर्जी तिथे असते, आपल्याला फक्त ती बॅलन्स करायची डेली बेसिसवर. ओके, सो नो प्रॉब्लेम. येस, नेक्स्ट. मॅम, डोकं जड झाल्यासारखं वाटलं. कोण आहे ते. येस, अपर्णा. अपर्णा. येस, याच्या पाठीमागे पण मॅडम एक रिझन आहे. ओके, अपर्णा मॅम. तर काय होतं माहितीये, रेकीमध्ये आल्यानंतर किंवा जेव्हा तुम्ही एखादं रिच्युअल मेडिटेशन करताय, डोकं जड केव्हापासून आहे मॅम, आत्ता झालंय की आधीपासून होतं. आता नाही, हे अपर्णा 2 आहेत का? येस, हा हा मॅम बोला. मी अपर्णा म्हणलं तर मी अपर्णा, की आपण अपर्णाच आहेत का, असा क्वेश्चन झाला माझा. अपर्णा मोरे. हा. किती मॅम, अपर्णा. जेव्हा आपण मेडिटेशनला बसलात ना, सगळ्यात
कलर मध्ये काही कलर दिसत आहेत आणि काही कलर म्हणजे तुम्ही ट्राय केलं तरी नाही दिसत आहे. जसं की मी येलो कलर आणि स्काय ब्लू कलर नाही फोकस करू शकले. मग ते आपल्याला चार्ज करण्याची गरज आहे मॅडम. ओके, कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. बाकी सगळे कलर दिसत आहेत छान, पण ते खूपच 2 छान. कलर आहेत की नाही फोकस झालं. तुम्ही डेली मेडिटेशन करता का मॅम? मेडिटेशन ट्राय करते, पण मेडिटेशन मी फार कमी आहे. मी योगा करते, पण मेडिटेशन माझ्यासाठी होत नाही. ओके, मग जर बिगिनर आहेत, एक छोटीशी ट्रिक सांगते. मेडिटेशन होत नाहीये ना, मग ऍटलीस्ट 5 मिनिटापासून सुरुवात करायची आहे. या वीकमध्ये 5 मिनिट्स डेली मेडिटेशन करा. आणि जर मेडिटेशन मध्ये खूप सारे थॉट्स येतात आहे, विचार, कॉन्सन्ट्रेशन, फोकस राहत नाहीये, मग युट्यूबवरती एखादा मंत्र, एखादं म्युझिक लावा शांत, काम अँड कंपोज असेल, किंवा तुमचं इष्टदैवत, कुलदैवताचा जप तो सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे. सो हळूहळू तुम्हाला सवय होईल आणि जेव्हा प्रॅक्टिस होईल त्याच्यानंतर युट्यूबच्या म्युझिकची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही. एवढं माइंड काम अँड कंपोज होईल. ओके. आय ट्राईड फॉर इट, बट मेडिटेशन करत असताना तुम्ही म्हणालात ना, यू हॅव टू जस्ट रिमूव्ह युअर थॉट प्रोसेस. दे आर अगेन अँड अगेन दे आर जस्ट बंबार्डिंग अस. ओके ओके. नाही, डेली प्रॅक्टिस करा मॅडम. विदिन 7 डेज तुम्हाला छान रिझल्ट मिळतील. आणखी मॅडमच्या एका प्रश्नाचं उत्तर, जो की अनुभव सगळ्यांना आला असेल. ठीक आहे. तर बघा हा, त्यांना मेडिटेशनच्या आधी डोकं दुखत नव्हतं, सडनली दुखायला लागलं ना मॅम आफ्टर मेडिटेशन. ओके, तर काय होतं मेडिटेशनला माहितीये का, बसल्यावर जसं आपण काल बघितलं, पाणी भरपूर पिऊन घ्या अपर्णा मॅम. ज्यांना कोणाला असे प्रॉब्लेम्स वाटत आहेत, पाणी भरपूर प्यायचे. ठीक आहे. आता बघा हा, काल आपण पाहिलं, कालच्या मेडिटेशन मध्ये सुद्धा मी जेव्हा म्हणते की एखादं रिच्युअल मेडिटेशन साधना करताय आणि त्याच्यानंतर अचानक ते प्रोसेसमध्ये किंवा प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तुमचा एखादा बॉडी पार्ट अचानक दुखायला लागतो, जो की आधी खूप छान वाटत असतं, फ्रेश वाटत असतं, अचानक डोकं दुखतंय, शोल्डर दुखेल, हात दुखेल किंवा पाठीचा कणा दुखेल. ओके. छातीमध्ये दुखायला लागेल. तर हे काय होतं की काल आपण पाहिलंय की तुमचे ब्लॉकेजेस हे सगळे कुठे जमा झालेले असतात, स्टॉक झालेले असतात. ठीक आहे. ते नकारात्मक ऊर्जा, भावना, ज्या काही इमोशन्स आहेत त्या सगळ्या साठलेल्या असतात. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं या प्रोसेस मधून जाता, हा हिलिंगचा एक पार्ट आहे अपर्णा मॅम. ठीक आहे. हिलिंगची एक प्रोसिजर आहे. मग ते काय आहे की जेव्हा हे ब्लॉकेजेस तुमच्या बॉडीमधून 7 चक्रा ऑरामधून बाहेर पडतात, तेव्हा जाताना ते ट्रिगर होतात. एखादा पार्ट तुमचा दुखेल, अचानक खूप सारं पेन होईल. सुरुवातीला काय हिलिंगचा पार्ट आहे म्हटलं की तो शरीरातून बाहेर पडताना त्या निगेटिव्ह एनर्जीज, निगेटिव्ह इमोशन्स बाहेर पडताना त्रास होणार, पेन होणार. पण आफ्टर दॅट तुम्हाला काय होईल की अगदी छान वाटेल, रिलीफ मिळेल. ठीक आहे. त्यामुळे घाबरायचं नाहीये कोणी की मला अचानक असं मेडिटेशन मध्ये, बऱ्याच लेडीजचे मला किंवा काही मेंबर्सचे असे कॉल पण येतात, मॅडम काल आपण मेडिटेशन केलं, मग तेव्हा मला खूप त्रास झाला, किंवा सकाळी शक्तिपात दिला आणि आज दिवसभर मला त्रास होतो. सो हिलिंगचा पार्ट आहे, त्यामुळे घाबरायचं नाहीये, डोंट वरी. ओके. उलट छान आहे की ते ब्लॉकेजेस आपल्या बॉडीमधून बाहेर पडतात ते. ठीक आहे. नेक्स्ट कोण आहे? मॅडम हरिओम ताई. मॅडम येस, मी बोलू नाव का? सांगा मॅम. मनीषा वाघमारे. हा, मनीषा मॅम बोला. हो. आज आपण जे सेशन घेतलं ना मॅडम, तर आज जसं आपण 7 चक्रावरती सुरुवात केली, मला ज्या जांभळ्या यायला लागल्या, तर माझ्या जांभळ्या संपतच नव्हत्या. त्या मी आता मेडिटेशन केल्यानंतर आता माझ्या जांभळ्या संपल्या. आणि आपण जेव्हा जे जे चक्र आपण करत होतो ना, तर मला त्या त्या चक्रावरती असं व्हायब्रेट झाल्यासारखं होत होतं. येस, ती एनर्जी फील होते आपल्याला मॅम. हो, आणि जांभळ्या काय येत होत्या मग त्या? मग ते निगेटिव्हिटी रिलीज होत असते मॅम आपली. ठीक आहे. अच्छा, कारण येस खूपच येत होत्या एकदम. येस. आफ्टर सेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही करा हे मेडिटेशन आणि डेली करा, मग त्याचे रिझल्ट बघा. ओके. नेक्स्ट कोण आहे? मॅडम मी बोलू. येस, नाव सांगायचंय, हँड रेज करा. येस, मनीषा मॅम बोला. हा, झालं छान. फक्त कलर व्हिज्युअलाइज होत नव्हते म्हणजे. आणि अजून एक प्रश्न होता की मी ऐकलं होतं की सहस्त्रार चक्रामध्ये मल्टी कलर असतात, म्हणजे अनेक कलरचं हे. तर मग ते नक्की कोणता कलर आपण इमॅजिन करायचा म्हणजे? पर्पल कलर. युनिव्हर्सल हायेस्ट लेवलची जी एनर्जी असते, युनिव्हर्सल पॉवर, पर्पल कलर आहे, जांभळा आहे. आणि मे बी तुम्हाला कधी कधी सप्तचक्रांचे रेनबो सारखे सुद्धा कलर दिसू शकतात. ओके, नो इश्यूज. आणि नेक्स्ट कोण आहे? म्हणजे माझा नेहमीचाच अनुभव आहे की मी कुठलंही मेडिटेशन करताना आपोआप माझी बॉडी व्हायब्रेट होते. म्हणजे मी एकदम पुढे, म्हणजे गोल असं, मी डोळे बंद केलेले असतात तरी माझी बॉडी पूर्ण व्हायब्रेट होत असते. तसं का Yes. होतं? बॉडीमध्ये ती एनर्जी मॅडम फील होत असते आपल्याला.
ओके. आणि काही वेळेला ती एनर्जी एवढी एक्सेस होते की आपल्याला ती कंट्रोल होत नाही. त्याच्यामुळे होतं. मग त्याच्यामुळेच डेली बेसिसवर आपल्याला हे करायची प्रॅक्टिस. ओके. येस. नेक्स्ट कोण आहे? येस रीना मॅम. मी कालपासून केलं ना तर मला दिवसभर खूप असं आनंदी वाटतं, छान वाटतं. आणि काल आणि आज पण असं मी मेडिटेशन करताना मला पाठीमागं झुकल्यासारखं वाटतं थोडंसं, मान वगैरे. आणि व्हायब्रेशन्स येतात का? आणि पाठीच्या कण्यापासून सहस्रार चक्रापर्यंत पाठीमागे कुणीतरी असं पुश करते तुम्हाला पाठीमागे पुढे असं वाटतं का? नाही नाही, असं पाठीमागं झुकल्यासारखं वाटतं, आपोआपच झुकावं येस. वाटतं. मग ती एनर्जी आहे मॅडम. एनर्जी फील होते आपल्याला ती. ठीक आहे. येस. होय. नेक्स्ट कोण आहे? सुनंदा मॅम. सुनंदा ताम्हणकर. हा मॅडम, मला ना खूप असं आतून शांत वाटलं आणि असं एक आंतरिक समाधान असं असतं ना, म्हणजे जे कधी शांतता नाही असं खूप छान फील झालं मॅडम. खूप छान ओके. वाटलं. खूप छान. खूप छान अनुभव आहे मॅम. येस. डेली करा. ओके. ओके, थँक्यू मॅडम. नेक्स्ट कोण आहे? हॅलो, मामाचं येस. मॅडम मामाकडून पण येस. सुरेखा मॅम बोला. आपण त्यांना दिसलं पाहिजे. सुरेखा मॅम. हॅलो हा बोला. हॅलो, हा बोला मॅम. आवाज येतोय. आवाज येतोय? हा. हॅलो मॅम, मी मागच्या वेळेस पण जॉईन करण्याचा प्रयत्न केला, पण तो 4चा जो टाइम होता ना तो जमत नव्हता. तर आज 7चा ठेवल्याबद्दल तुम्हाला थँक्यू म्हणायचं पहिल्यांदा. हॅलो. हा मॅम बोला. आवाज येतोय. येस. तर तुम्ही 7 वाजता ठेवल्यामुळं मला जॉईन होता आलं. ऍक्च्युली मी 6:30ला ऑफिसमधून आले ना, तर तेव्हा म्हणजे माझी रोजच खूप मणक्याचा त्रास आहे. तर पाठीचं मध्यभागीचं चक्र असतं ना, ते कंटिन्यू दुखत असतं कॉम्प्युटरवर काम करून. पण आता जे मी मेडिटेशन केलं ना, त्यात इतक्या आधी म्हणजे करण्याआधी इतक्या पेन होत होत्या आणि आता मला काहीच पेन होत नाहीये. इतका फरक जाणवला पहिल्याच मेडिटेशन मध्ये. येस. मग बघा, डे 1 ला एवढे छान रिझल्ट येतात. जेव्हा तुम्ही 7 डेज किंवा 21 डेज तर कंपल्सरी करा. 21 दिवसामध्ये एवढे हो. मॅजिकल रिझल्ट येतात ना, आपल्याला सगळे ब्लॉकेजेस निघून जातील. जे मगाशी म्हणजे मी मला सांगते चक्रामुळे कुठल्या अडचणी येतात आपल्या आयुष्यात, ते सगळे ब्लॉकेजेस हळूहळू रिलीज होत जातात. ठीक आणि आहे. माझं थोडस पहिलं जे तुम्ही सांगितलं ना, ते हात करायचे, रेज करायचे, ते थोडस बुडलं. पण मी थोडं रिपीट करून तुम्ही परत पाठवणार आहे ना रेकॉर्डिंग? मॅम रेकॉर्डिंग देणारे ग्रुपवरती ते पाहून घ्या. पुन्हा एकदा करा. ठीक आहे. आणि मला पुढचं पण करायचंय. आणि विशेष म्हणजे हे पाठीसाठी जास्त फोकस कशावर करायला पाहिजे? पाठ दुखते खूप काम करून करून एका जागी मॅडम बसून. चक्राचं डेली बेसिसवर करा. तर तुम्ही जे प्रॉब्लेम्स तुमचे सांगितले ना, 7 चक्राचं रोज ऍटलिस्ट 15 मिनिटं करा. 15 ते 20 मिनिटं लागतात मॅडम, जास्त लागत नाही. ठीक आहे. बर चालेल ना, करेल मी. येस. तर ऑडिओ क्लिप मी ग्रुपवरती टाकून देईन. ओके सगळ्यांसाठी. हो चालेल. मला जर म्हणजे इतका फायदा पडला, मला दिवसभर इतकं दुखत होतं आणि विचार खूप होते, इकडचं तिकडचं काय झालं ते सगळे गेले. खूपच छान. चालतंय. मॅडम हे प्रेग्नन्सी मध्ये पण करू शकतो ना? कोण आहे? मनीषा मॅडम विचारते ना. प्रेग्नन्सी मध्ये करू शकतो? प्रेग्नेन्सीमध्ये मॅडम तुम्ही ना जास्त करू नका, कारण काही व्हायब्रेशन क्रिएट होतात. सो ती एनर्जी मे बी त्या बाळाला जास्त सहन नाही होणार आहे. सो प्रेग्नन्सीमध्ये मी सांगेन की तुम्ही स्वतःला हिलिंग घ्या, रेकीचं हिलिंग घ्या. 7 चक्र नका करू किंवा इतरांना हिलिंग पण देऊ नका. ठीक आहे. येस. नेक्स्ट अंजली मॅम. मॅडम करताना मला खालून गोल गोल वरती एनर्जी आल्यासारखी वाटली आज. येस. खूप छान. मेडिटेशनची प्रॅक्टिस कशी सुरू आहे मॅम तुमची? करते थोडी. थोडी नाही, डेली करायची. आता मास्टर लेवलला आहात. आणि आज्ञा चक्रावर आहे ना मॅडम, नेहमी असं त्यावेळेस 7 चक्राचं करते ना, तर अमृतांजन लावल्यासारखं व्हायब्रेशन होतात तिथे आज्ञा चक्र. थंड गरम असे सेन्सेशन जाणवतात ना काही वेळेला. हा, तिथे जास्त जाणवतात. हीट जाणवते कधी कधी. यस, ते एनर्जीमुळे होतं मॅम. ओके. पाणी वगैरे पिऊन घ्या भरपूर. यश. रेश्मा मॅम. हॅलो मॅम. हा बोला. हॅलो. हा बोला. हॅलो. हा येस. मॅडम, सहस्त्रार चक्रामध्ये गेल्यानंतर डोक्यामध्ये ना 1000 वाकड्या उमलताना बघताना असं मुंग्या आल्यासारखं जोर जोरात होत होतं. येस. म्हणजे अगदी पाठीच्या मणक्यापासून होतात ते व्हायब्रेशन फील हो होतात हो मॅडम.
म्हणजे एकदम असं कळ आल्यासारखं, म्हणजे काही सुचलंच नाही. पण नंतर ना मग शांत मेडिटेशन संपल्यानंतर जरा थोडं थोडं कमी झालं. हा पण येस. विचारांचा गोंधळ खूप असतो डोक्यामध्ये, म्हणजे हे करायचंय ते त्याच्यामुळे मी म्हटलं करायचंय. डेली 5 मिनिटापासून स्टार्ट करा मेडिटेशन. एकदम तुम्ही 15 मिनिटं करायला गेलात होणार नाही. ओके. ऍज अ बिगिनर हम्म. लेवलला तुम्हाला ऍटलीस्ट सुरुवात करा 5 मिनिटांपासून, मग नेक्स्ट वीक 10 मिनिट करा. ओके. अशा पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन पण तुमचं वाढेल आणि छान मेडिटेशन होईल. ओके. नेक्स्ट कोण हा आहे का? हा. तर आपण लास्ट क्वेश्चन घेऊया, कारण आता पुढची बॅच पण थँक्यू. आहे. येस, थँक्यू मॅम. एक लास्ट क्वेश्चन घेऊया, पुढची बॅच पण आहे. ठीक आहे. सो बाकीच्यांनी काय करायचं, तुमचे प्रश्न असतील, ग्रुप आपला ओपन आहे, ग्रुपवरती प्रश्न विचारा, तिथे तुमचे सगळे आन्सर्स तुम्हाला मिळतील. ओके. आणि उद्या वेळेत जॉईन करा. उद्या आपण शिकणार आहोत की ऑरा म्हणजे काय, तो कसा चेक करायचा आपला आणि इतरांचाही, देन ऑरामधून निगेटिव्ह एनर्जी कशी काढून टाकायची, क्लिन्झिंग कसं करायचं, आणि ऑरा आपला स्ट्रॉंग करण्याच्या वेगवेगळ्या टेक्निक आहेत, त्या सगळ्या शिकवल्या जातील. सो वेळेवरती जॉईन व्हायचंय. ओके. येस मॅम. कोण होतं लास्ट क्वेश्चन, कोणाचं घेण? त्याच्यामध्ये अनुराग सर बोला. अनुराग सर बोला. आणि आजच्या सेशनमध्ये मला म्हणजे सेशनच्या खूप जांभळ्या आणि डोळ्यातून सर पाणी आवाज येत नाहीये, व्हॉल्यूम कमी आहे का तुमचा, का नेटचा इश्यू आहे बघा. नाही, कालच्या आणि आजच्या सेशनमध्ये बसल्यावर मला खूप जांभळ्या आणि सॉरी सर, काहीच नाही कळत आहे. आपण दुसरा क्वेश्चन घेऊया एखादा आणि सर इथे थांबू. मॅडम किती वेळा मेडिटेशन करायचंय? मॅडम दिवसातून एकदाच करायचंय 7 चक्राचं, डेली करायचंय. सकाळी केलं तर खूप छान. ओके. ओके. चलो. थँक्यू मॅडम. तर बाकीचे प्रश्न असतील ग्रुपवरती विचारायचे सर्वांनी. ठीक आहे.